मुंबईतील अल्ट माउंटचा राजा हा गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरलेला आहे। पाहतोय आपण अगदी इंटेलिया जो मुकेश अंबानींचं निवासस्थान आहे त्याच्या बाजूला लागून असलेला अल्ट माउंट रोडचा राजा जो आहे त्याचा हा गणपती बाप्पा आहे आणि यावर्षी थीम ही वेगळी असल्यामुळे जे आहे पाहतो आपण एक प्रकार जे आहे ते गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरलेलं आहे। खरं तर लालबागचा राजाची संपूर्णपणे जे काही आरास असेल जे काही डेकोरेशन असेल ते अनंत अंबानींनी केलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती अल्ट माउंट रोडच्या राजाचं सुद्धा डेकोरेशन जे आहे ते अनंत अंबानींनी केलेलं आहे। लालबागचा राजाची थीम जी आहे ती गोल्डन मध्ये आहे आणि अल्ट माउंटचा राजाची थीम जर पाहिले आपण तर आपल्याला ही सिल्वर मध्ये पाहायला मिळेल। त्याचसोबत आपण पाहतोय की संपूर्णपणे या ठिकाणी जे गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती सुद्धा आपल्या पर्यावरणपूरक जे आहे ती केलेली आहे। कागदाच्या लगद्यापासून जे आहे ती बनवण्यात आलेली आहे। त्यामुळे गणेश भक्तांसाठी किंवा मुंबईकरांसाठी जे आहे ती एक वेगळी जे आहे ते आकर्षण आपल्याला होताना पाहायला मिळते। खरं तर अनंत अंबानी यांनी जे आहे ते लालबागच्या राजाचं जे आहे त्याचं संपूर्णपणे डेकोरेशनची जबाबदारी घेतली होती आणि त्याच डेकोरेटरने जे आहे ते अल्ट माउंटच्या राजाचं सुद्धा डेकोरेशन जे आहे ते बनवलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा एक मोठं जे आहे ते आकर्षण होताना आपल्याला पाहायला मिळते। पर्यावरणपूरक जे आहे ते या ठिकाणी हे बनवलेलं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत सुनील नरसळे आहेत, सेक्रेटरी या मंडळाचे आहेत। काय सांगाल, एक वेगळं आकर्षण गणेश भक्तांसाठी आहे, किती वर्षांची परंपरा आहे आणि या वर्षीचं आकर्षण नेमकं काय सांगता येईल? गेली 55 वर्ष आम्ही यंगस्टार कमिटी म्हणून मंडळ बसवतो आणि आता या गेल्या 15 वर्षापासून मुकेश भाई इथे राहायला मुकेश भाई इथे राहायला आल्यापासून अंबानी आनंद अंबानी हे आम्हाला पूर्ण सहकार्य केल्यापासून ही मंडळ पुष्कळ वाढला आणि त्यांचा पुरा आम्हाला सहकार्य आहे। पण खरं तर पर्यावरणपूरक मूर्ती ह्यावेळची बसवलेली आहे, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? गेली 5 वर्षापासून आम्ही पर्यावरण म्हणजे पेपरची मूर्ती आहे। यांची जी अंबानीची मूर्ती बनवून सागर चित्रे त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे आणि पूर्ण पर्यावरण आहे, कुठे जरा बी त्याला हे नाही पीओपीचा वापर नाही केलेला आहे। खरं तर आनंद अंबानींनी लालबागच्या राजाची जी काही थीम डेकोरेशन बनवलेलं आहे त्याच डेकोरेटरनी हे संपूर्णपणे थीम बनवलेली आहे, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य एक आहे की एकदम चांगला मला एकदम चांगला अशी वैशिष्ट्य आहे की आमच्या गेली 10-15 वर्षापासून हे लोक आल्यापासून आम्हाला पुष्कळ हेल्प झाली। खरं तर मोठ्या आवडीनं बाप्पाची पूजा केलेली आहे। उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या जे आहे ते विसर्जन होणार आहे, काय भावना आहेत नेमकं? सर आम्ही आता गेली 10-12 दिवस एकदम आनंदाने पूजा करतोय आणि आनंद अंबानीचं आम्हाला सहकार्य असल्यामुळे जो एवढ्या वर्षामध्ये आनंद अंबानी सारखा देवभक्त आम्हाला कुठे भेटला नाही। त्यांनी आम्हाला एवढी मदत करून एकदम ज्या हिसाबाने आम्हाला मदत झाली आणि आम्ही ज्या हिसाबाने काम करतो त्याच्याबद्दल आता आपण लालबागच्या राजाची जी थीम आहे तीच थीम वापरून जे आहे ते याचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि एक मुंबईकरांसाठी गणेश भक्तांसाठी जे आहे ते एक वेगळं आकर्षण आहे। पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन कृष्णा खापरे, राजेश सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।